आपल्यासोबत आहेत अभिनेते आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे। अमोलजी खूप खूप स्वागत तुमचं साम टीव्ही वरती। सध्या बाईट सुरू अमोलजी आवाज पोहोचतोय ना माझा? होय, पोहोचतोय। सध्या छावा चित्रपटाची धूम पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने तुमचा व्हिडिओ देखील गाजतोय। काय नेमकं कारण होतं? कारण सिरियल संपली, त्याला 5 वर्ष साधारणतः उलटून गेली आहेत, मी चुकत नसेन तर। काय नेमकं कारण होतं आता व्हिडिओ करण्यामागचं आणि काय स्पष्टीकरण या संदर्भातलं? तर हीच तर फार महत्त्वाची गोष्ट आहे की काय नेमकं कारण होतं 5 वर्षापूर्वी संपलेल्या सिरियलच्या संदर्भामध्ये अकारण ठराविक विचारसरणीच्या लोकांनी एक ट्रोल सुरू करून एकूणच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं हे अत्यंत हा एक दुर्दैवी असा एक प्रयत्न होता आणि त्यामुळे याच्यावर जर आपण काही बोललो नाही तर त्याला मूक संमती समजू नये, त्याचं वेळीच खंडन करावं म्हणून हा व्हिडिओ करणं गरजेचं होतं। कारण ज्या पद्धतीनं एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न हा केला जात होता, यामध्ये संपूर्ण टीमच्या योगदानाविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि म्हणून वेळीच याचं खंडन करणं गरजेचं होतं। कोणी केलाय हा प्रयत्न? कोणी केलाय? म्हणजे तुम्ही सातत्याने म्हणतात की काही विशिष्ट लोकांनी हा प्रयत्न केलाय। नाही, कारण जर त्याच्यात ट्रोल्सकडे जर आपण बारकाईनं बघितलं तर आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं म्हणून हे गुंडाळलं गेलं किंवा यामध्ये तुम्ही पक्ष बदलला पाहिजे हे जेव्हा म्हटलं जातं तेव्हा हे स्वाभाविक आहे। ज्या पक्षात मी नाही त्या उजव्या विचारसरणीच्या काही ट्रोलर्सने कदाचित हा फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला दिसतोय। अगदी, पण तुमचा व्हिडिओ 1-2 व्हिडिओ खरं तर तुम्ही 6-6 दिवसांच्या अंतराने केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्या आधीचा विषय संभाजी महाराजांबद्दलच आहे पूर्णतः की त्यांच्या कशा पद्धतीत त्यांची बदनामी करण्याचा डाव आखण्यात आला होता। त्यात तुम्ही काही उदाहरणं देखील दिलेली आहेत, त्यात नावं देखील घेतलेली आहेत। त्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं, ती भूमिका स्पष्ट करा। नाही, याच्यामध्ये एकूण 3 व्हिडिओज केले। यामध्ये पहिला छावा सिनेमा सगळ्यांनी बघावा असं अपील करणारा व्हिडिओ केला। त्यानंतर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी मला हे सांगितलं की विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर हा लिहिला गेलेला आहे। आता विकिपीडिया माहिती संकलन करणारा हा एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याच्या संशोधन नाही तर त्यात केवळ संकलन होतं। तर या संकलनामध्ये काय काय चुकीचं लिहिलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं वासी बेंद्रे असतील, डॉक्टर कमल गोखले असतील, डॉक्टर जयसिंगराव पवार असतील, या सगळ्या मंडळी तो खरा इतिहास जो समोर आणलाय ज्याचे संदर्भ सुद्धा उपलब्ध आहेत। त्यामुळे चुकीचे संदर्भ जे विकिपीडियावर उचलले गेलेले दिसतात ते कुठले आहेत आणि ते जर रेक्टिफाय करायचं असेल तर काय करायला हवं या पद्धतीचा तो व्हिडिओ जर आपण व्हिडिओ बारकाईने पाहिलं तर तुम्हाला दोन्ही गोष्टी समोर दिसतील। अगदी, त्यात तुम्ही सावरकर, गोळवलकर आणि गडकरींचाही उल्लेख केलाय। हो, मग ज्या ठिकाणी ही चुकीची माहिती लिहिण्यात आलेली आहे, अगदी मल्हार रामराव चिटणीसांच्या बखरीपासून केलेलं आहे ते। जिथून ही सुरुवात झाली आहे त्या चिटणीसांच्या बखरीचाही उल्लेख केलेला आहे। कसं होतं, तुमच्या डिजिटल स्पेसमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला काय रेक्टिफाय करायची आहे आणि मग वासी बेंद्रे साहेबांनी काय लिहून ठेवलेलं आहे, डॉक्टर कमल गोखले यांनी काय लिहून ठेवलेलं आहे, जे उचित आहे ज्याचे संदर्भ आपल्याला त्या एडिटमध्ये जाऊन करावे लागणार आहेत। कारण ही जी विकिपीडियाची माहिती आहे ही खूप दिवस आधीची माहिती नाहीये, ही ठराविक काळात बदललेली एडिट केलेली माहिती आहे। म्हणजे याच्यातला एक विषय जर आपण बारकाईने लक्षात घेतला तर यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांवर असणारा छावा जेव्हा गाजतो तेव्हा ज्या लोकांना माहीत नाहीये ते जाऊन विकिपीडियावर सर्च करणार आहेत की हु व छत्रपती संभाजी महाराज, आणि जेव्हा हे सर्च करणार त्याच वेळी चुकीची माहिती जर त्यांना आली तर प्रतिमा छत्रपती संभाजी महाराजांची मलिन होते यामध्ये आणि मग त्यावेळेचे जे रेफरन्सेस दिलेले गेलेले आहेत हे रेफरन्सेस करेक्ट करणं आपलं काम आहे। अगदी, पण तुम्ही तुमच्या व्हिडिओ म्हणतात की दबाव होता म्हणून, ज्या पद्धतीत शेवट दाखवण्यात आला त्या संदर्भातला दबाव होता। नेमका कोणाचा दबाव होता आणि काय त्यावेळेचं मुळात राजकीय दबाव होता की नेमका कोणता दबाव होता यावेळी? करेक्ट, हे जे फॉल्स नॅरेटिव्ह पसरवलं जाते हा दबाव होता, त्यासाठीच तो व्हिडिओ आहे। तो व्हिडिओ माझ्या आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती तो बारकाईने संपूर्ण व्हिडिओ पाहावा म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की यामध्ये कोणताही राजकीय दबाव नव्हता, पहिली गोष्ट।
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी तर मालिका त्यावेळी त्यांच्या व्यस्ततेमुळे पाहिलीच नव्हती. त्यांनी कोविड काळामध्ये जेव्हा रिपीट टेलिकास्ट झालं तेव्हा पहिल्यांदा मालिका पाहिली. त्यामुळे आत्ता जो काही बादरायण संबंध लावण्याचा प्रयत्न करून एक फॉल्स नरेटिव्ह पसरवला जातो, याचा हा बुरखा फाडण्याचा हा माझा प्रयत्न आहे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट यामध्ये एक महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे आपल्याला जे SNP आहेत, म्हणजे सामवर जेव्हा बातम्या आपल्याला दाखवाव्या लागतात, या बातम्या दाखवताना जर रक्तपात असेल, एखादी अपघाताची बातमी असेल, आपण ब्लर करतो ना. पण हे ब्लर का करतो, तर आपल्याला काही SNP फॉलो कराव्या लागतात. दोज आर स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस जे आपल्याला बांधील आहेत, जी आपली नियमावली आहे. त्यामुळे दूरचित्रवाणी मालिकेला सुद्धा ही SNP अप्लाय होते आणि त्यामुळे आपल्याला दूरचित्रवाणी मालिकेवर हिंसाचार किती दाखवायचा, रक्तपात किती दाखवायचा, ऑब्सेनिटी ला मर्यादा आहेत, या सगळ्या गोष्टींना मर्यादा आहेत. 1995चा टेलिव्हिजन ॲक्ट जर आपण बघितला, त्यानुसार BCC असेल किंवा टेलिकॉम मिनिस्ट्री असेल, या सगळ्यांनी दिलेल्या गाईडलाईन्स आहेत. त्यामुळे त्याला एक मर्यादा आहे. त्यामुळे हा एक दबाव आहे. जर तुम्हाला वाटत असेल हा दबाव म्हणून दाखवलं, तर या मर्यादांचा एक महत्त्वाची भाग आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती नैतिकता आहे. म्हणजे आपण अशा देशात राहतो, आपल्याला ही उदाहरणं ठाऊक नाही आहेत का, की एखाद्या महत्त्वाच्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकर पटकन बाद झाला तर हार्ट अटॅक येणारी उदाहरणं पाहिलीत ना, आपण वाचल्यात अशा बातम्या. मग अशा ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जे आपलं आराध्य दैवत आहे, त्यांच्यावर होणारा अनन्वित अत्याचार हा टेलिव्हिजनच्या माध्यमातून घराघरात जर आपल्याला दाखवायचा झाला, तर त्याचे नेमके परिणाम काय होणार आहेत? 2+ मार्केटवर, या लहानग्यांवर काय परिणाम होणार आहेत? त्यामुळे दूरचित्रवाणी ही मालिका हे माध्यम वेगळं आहे, चित्रपट हे माध्यम वेगळं आहे. हे माध्यम म्हणजे तुम्ही ठरवून जाता ते बघण्यासाठी, किंवा नाटकासाठी तुम्ही ते ठरवून जाता ते बघण्यासाठी. आता मी शिवपुत्र संभाजी महानाट्य करतो, त्यात बलिदानाचा प्रसंग पूर्ण दाखवला जातो, पण टेलिव्हिजनवर दाखवताना मात्र तो प्रतिकात्मक दाखवणं ही गरज तयार होते. म्हणजे इतकंच कशाला, छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान जेव्हा मालिकेत दाखवायचं होतं, तेव्हा आम्ही अनेक दिवस विचार करत होतो की ते बघवणार आहे का महाराष्ट्राला, ते दृश्यच बघवणार नाही महाराष्ट्राला. त्यामुळे महाराज अत्यवस्थेत, कॅमेरा पॅन होतो, हा जिरेटोपावर जातो आणि जिरेटोपावरचा लाईट मंदावतो. हे प्रतिकात्मक पद्धतीने आपण दाखवलं. कारण या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, हे सामाजिक भान ठेवावं लागतं. आणि याचा कुठेही विचार न करता ज्या पद्धतीने एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवला जातो की तुम्ही शेवट गुंडाळला किंवा शेवटाला हे दाखवलं नाही, तर अशा लोकांच्या मानसिकतेची खरोखर कीव करावीशी वाटते. पण जेव्हा हा प्रश्न विचारला जातो ना, ते अख्ख्या या टीमने जे योगदान दिलेलं असतं, त्यांच्या योगदानाविषयी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, म्हणून त्याचं उत्तर देणं गरजेचं होतं. अगदी. पण याच अनुषंगाने आता तुम्ही म्हणालात की भान राखावं लागतं, सामाजिक भान. पण छावामध्ये जे दाखवलंय ते लोकांना आता कुठेतरी अपलिंग वाटतंय आणि तो सीन हिट ठरतोय, शेवट जो सगळा दाखवलाय. मग छावा आणि सामाजिक भान राखलं नाही असं म्हणायचं? सर पुन्हा नाही, माध्यम वेगळं आहे सर. छावा सिनेमा बघायला जाणाऱ्या प्रेक्षकाच्या दिवाणखान्यात छावा नाही दाखवला जात. छावा सिनेमा जर टेलिव्हिजनवर आला तर तो प्रसंग किती दाखवला जाईल, आपण पुन्हा त्याच्यावर एकदा शो करू. नक्कीच. पण मग जेव्हा सिनेमा हे माध्यम आहे, तेव्हा चित्रपटगृहात जाताना मी त्या स्वीकारार्हतेने जातो. अमोलजी जेव्हा संभाजी साकारतात त्यावेळेला त्याला एक राजकीय किनार का येते? का त्याला राजकीय फ्रेमवर्कमधनं पाहिलं जातं आणि दुसरीकडे जेव्हा इतर सिनेमे येतात त्याला कोणतीही किनार नसते किंवा त्या फ्रेममधनं पाहिलं जात नाही? का असं वाटतं तुम्हाला? असं वाटतं की तुमच्याकडे बघताना दृष्टिकोन बदलला जातो किंवा त्याला एक राजकीय चौकट येते? बघणाऱ्यांच्या नजरेतला दोष आहे, त्याला मी काय करू? मी तेच महाराज मानतो. म्हणजे 2012 साली शिवपुत्र संभाजी हे जे महानाट्य मी करत होतो, आजही मी महानाट्याचे प्रयोग करताना त्यातलं एक वाक्यही बदललं जात नाही. माझ्याकडून त्याला कधीच राजकीय किनार नसते. हां, हे 100% मान्य की यामध्ये जे मी सामाजिक भान म्हणतो हे आणखी विस्तृत होत जातं. म्हणजे आता ही माझी कायम भावना आहे. शिवपुत्र संभाजी महानाट्यामध्ये संपूर्ण बलिदानाचा जवळपास 22 मिनिट प्रसंग दाखवल्यानंतर अवघ्या 2 मिनिटात पूर्ण पेहराव बदलून मी त्या भरजरी पेहरावात लोकांसमोर येतो. कारण ही माझी भूमिका आहे की प्रेक्षागृहातून जाताना कोणाच्याही नजरेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची रक्तरंजित प्रतिमा असू नये, ते राजबिंड रूप असावं. ही माझी भूमिका आहे.
अगदी अमोलजी तुम्ही सविस्तर पण बघणाऱ्यांच्या नजरेमध्ये मी बदल करू शकत नाही. मी निरक्षीर विवेक बुद्धीनं मांडण्याचं काम करू शकतो. हो, नक्कीच तुम्ही साम टीव्हीशी आज बोललात आणि तुमची भूमिका स्पष्ट केलीत आणि साम टीव्हीला वेळ दिलात. खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय.